नमस्कार लाभार्थ्यांनो, निराधार लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आपले लाभार्थी एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत चिंतित होते, तर आता तुमचे टेन्शन दूर झालेले आहेत, कारण हप्ता वितरणाची तारीख या ठिकाणी फिक्स करण्यात आलेली आहे। आपण दरवेळेस पाहत होतो की दर महिन्याचा हप्ता हा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात, पण संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, दिव्यांग वेतन योजना असेल, अशा योजनांच्या लाभार्थ्यांना खात्यात पैसे जमा होण्यास विलंब झाले होते। पण मागच्या काही महिन्यांमध्ये निवडणुका चालू असल्यामुळे हे विलंब झाले होते, पण आता या होणाऱ्या लांबणीवर पुन्हा सुरळीत चालू ठेवण्यास सरकारकडून व्यवस्थित प्रक्रिया चालू झाली आहे। पुन्हा एकदा लाभार्थ्यांना पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे निराधार योजनेचे हप्ते सुरळीत चालू होतील। पण तुम्ही म्हणत असाल की आता दुसरा आठवडा झाला, आतापर्यंत हप्ता अजून आलेला नाही, तर या ठिकाणी महत्त्वाची अपडेट हेच आपण तारखेसहित पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या सर्व शंका नाहीशा होतील। तर आपण शासनाच्या वेबसाईटवरतीच ही अपडेट पाहूया। तत्पूर्वी आपण चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्याला चॅनलवरती पाहायला भेटतील। गुगल क्रोम ओपन केल्यानंतर या ठिकाणी SAS.mahi.org लिहून सर्च करा। सर्च केल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता गव्हर्नमेंटचा पॉपअप SMS येथे पहिल्यांदाच आपल्याला दर्शवलं येईल। या ठिकाणी पाहू शकता हप्ता वितरित करण्याची महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगितली आहे। आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून, म्हणजेच आज दुपारी 1 वाजल्यापासून ही प्रोसेस चालू झालेली आहे, ते 10 एप्रिल 2026 रात्री 9 पर्यंत हे पोर्टलवरील लाभ वितरण करण्यासाठी प्रक्रिया चालू असणार आहे। त्यामुळे सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही, अशी महत्त्वाची सूचना आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। याचाच अर्थ 9 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत जे हप्ते वितरणाची प्रक्रिया चालू आहे ती सुरळीत चालू असणार आहे। या हप्ते वितरणाची प्रक्रिया या कालावधीमध्ये पूर्ण झाली असता पुढील येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये, अर्थात सोमवारपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये 1,500 रुपये प्रमाणाचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे, तर काहींना 2,500 रुपये प्रमाणे हप्ता हे वितरित केले जाणार आहे। तर काही लाभार्थ्यांच्या मनात आणखी एक प्रश्न आहे, ते म्हणजे इतरांना 2,500 रुपये येतात पण आम्हाला येत नाही। तर या ठिकाणी समजून घेऊया की जे 2,500 रुपये मिळतात ते फक्त आणि फक्त जे दिव्यांग लाभार्थी आहेत तेच या 2,500 रुपयेकरिता पात्र असणार आहेत। बाकीचे जे दिव्यांग नाहीत, जसे श्रावण बाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, अशा लाभार्थ्यांना 1,500 रुपयेचेच लाभ दिले जाणार आहेत। तर येत्या सोमवारपासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये DBT प्रणालीद्वारे प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे 1,500 रुपये प्रमाणाचे हप्ते हे वितरित केले जाणार आहेत। अशी एक महत्त्वाची अपडेट निराधार बांधवांकरिता होती। तर सर्व आपल्या लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राइब करत चला तर भेटूया पुन्हा अशाच नवीन एखाद्या माहितीसह व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।